नमस्कार मित्रांनो, मी राकेश चन्ने तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मराठी टेकमध्ये. तर मित्रांनो, आरटी ही ॲप्लिकेशन 2026 चे ऑनलाईन फॉर्म आहे सुरू झालेले आहे. ते कशा प्रकारे फिल करायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यामध्ये एकही चूक न करता नियमितपणे फॉर्म तुम्ही भरून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचं आहे ते पण सांगितलं आहे. ते संपूर्ण ए टू झेड प्रोसेस समजून घ्या आणि फॉर्म फिल करून घ्या. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला पहिल्यांदा क्रोम ब्राउझर येऊन जायचं. इथं आल्यानंतर RT ॲडमिशन असं सर्च करून घ्यायचं. त्यानंतर पहिल्या वेबसाईटवर चालत जायचं. मी याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल. त्यानंतर असा एक इंटरफेस येईल. यानंतर तुम्हाला 15च्या 15 पॉईंट नियमितपणे वाचून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला वरती ऑप्शन दिसेल ऑनलाईन अप्लिकेशन, यावर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक न्यू रजिस्ट्रेशन असं दिसून जाईल. त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि बाळाचं व्यवस्थितपणे नाव टाकून घ्यायचं आहे. इथे तुम्हाला लास्ट नेम म्हणजे आडनाव, इथं फर्स्ट नेम म्हणजे त्याचं नाव आणि इथं मिडल नेममध्ये वडिलाचं नाव इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर विचारलं आहे चिल्ड्रन डिसेबल, म्हणजे तुमचा जो बाळ आहे ते डिसेबल आहे का, अपंग आहे का, येस तर येस करा, नाही तर नो करा. त्यानंतर डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट प्रमाणे टाकून घ्या. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो कॅप्चर टाकून घ्या आणि खाली मोबाईल नंबर टाकून घ्या. हे संपूर्ण डिटेल्स टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. इथे तुम्हाला रजिस्टर यावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या मोबाईल नंबरवर रजिस्टर नंबर आणि पासवर्ड येऊन जाईल. तो तुम्हाला इथे अप्लिकेशन नंबरमध्ये अप्लिकेशन नंबर आणि खाली पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ते तुम्हाला पासवर्ड आणि अप्लिकेशन दोन्ही पण टाकून घ्यायचं आहे. कॅप्चर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येईल. इथे तुम्हाला ओल्ड पासवर्ड जो तुम्हाला टेक्स्ट मेसेजवर आलाय तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे न्यू पासवर्डमध्ये तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव @1234 अशाप्रमाणे काहीतरी एक पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे. तो पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन हे होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला परत इथे अप्लिकेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुमच्या स्क्रीनवर जो कॅप्चर दिसतोय तो कॅप्चर टाकून घ्या. कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस येऊन जाईल. असा एक इंटरफेस आल्यानंतर इथे तुम्हाला चिल्ड्रन्सचे डिटेल्स टाकायचे. इथं तुम्हाला लास्ट नेम टाकून घ्यायचे चिल्ड्रन्सचं. इथे तुम्हाला मदर फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकून घ्यायचं. त्यानंतर फादर लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकून घ्यायचं आहे. जिथे जिथं तुम्हाला स्टार दिसत आहे ते मॅन्डेटरी आहे, ते भरलं तरी तुम्हाला चालून जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला चाइल्डची जेंडर घेऊन घ्यायची आहे, मेल फिमेल काय आहे ते. त्यानंतर तुम्हाला इथं पॅरेंट स्टेटसमध्ये नॉर्मल असेल तर जनरल घेऊन घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथे करंट ॲड्रेसमध्ये इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. तुमच्या आधार कार्ड प्रमाणे टाकलं तरी चालेल. इथे स्ट्रीटचं नेम टाकून घ्यायचं आहे आणि इथं लोकॅलिटी म्हणजे गावात राहता काय ते निवडून घ्यायचं आहे आणि तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जर शहरी असेल तर वार्ड क्रमांक निवडायचा आहे आणि गावाचं असेल तर गाव निवडून घ्यायचं आहे. हे संपूर्ण निवडल्यानंतर तुम्हाला जर तुमचं शहर असेल तर तुम्हाला वार्ड निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह या कन्सर्टवर क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला सेव्ह आ कन्सर्ट दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला सेव्ह केल्यानंतर इथे एक मॅपचं बघा, इथे चिल्ड्रन सेल होऊन जाईल. ओके करा. यानंतर इथे मॅपचं ऑप्शन खुलून जाईल, त्यावर क्लिक करा. आता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर तुमचं घर जे वरती सॅटेलाईटनी दिसत आहे, जो लाल चिन्ह आहे तो तुम्हाला प्रॉपरली तुमच्या घरावरती घेऊन जायचं आहे. थोडा इकडे तिकडे असला तरी चालेल. प्रॉपरली सेट करून घ्या तो तुमच्या घरावर चिन्ह. मी माझ्या घरावर सेट करून घेतोय, म्हणजेच अप्लिकंटचं जिथं राहणं आहे ते मी सिलेक्ट करून घेतोय. म्हणजेच तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला तो लाल डॉट बिलकुल तुम्हाला तुमच्या घरावर सेट करून घ्यायचा आहे. मी माझ्याप्रमाणे सेट करून घेतोय, तुम्ही पण तसंच तुमच्या घरावर सेट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला
सेट झालं की तुमच्याप्रमाणे सेव्ह अँड अपडेट ऑप्शन दिसून जाईल, यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ओके यावर क्लिक करा. ओके यावर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह करून घेतल्यानंतर वरती जायचं आहे तुम्हाला. वरती स्क्रॉल केलं की तुम्हाला इथे ॲप्लिकेशन दिसून जाईल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली कोणत्या स्टँडर्डला मुलगा वयानुसार ते येईल ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा धर्म निवडून घ्यायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमची कास्ट म्हणजे जात निवडून घ्यायची आहे. इथं जर तुम्ही कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार, नाही तर मग इन्कम लागणार. त्यानंतर इथे विचारलं आहे तुमचा मुलगा दिव्यांग आहे काय, हो असेल तर येस करा, नाही तर नो करा आणि काय दिव्यांग आहे ते निवडून घ्या. नो केल्यानंतर इथे तुम्हाला बाळाचा आधार क्रमांक विचारतंय, असेल तर येस करा, नाही तर नो करा. माझ्याकडे यामुळे मी येस करतोय आणि इथे आधार क्रमांक टाकून घेतोय. आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे हे सोडून द्या 2 ऑप्शन, परमनंट आयडीज वगैरे, आणि इथे तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये ॲड्रेस प्रूफ आहे का, हो येस करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट आहे का, त्यामध्ये पण येस करायचं आहे. माझा अप्लिकंट त्याची कास्ट पण आहे, त्यामुळे मी येस निवडून घेतोय. त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सेव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा डाटा सेव्ह होऊन जाईल. ओके क्लिक करा. त्यानंतर वरती स्क्रॉलवर करा. वरती स्क्रॉल केल्यानंतर डॉक्युमेंट्स यावर येऊन जायचे. इथे तुम्हाला वडिलाचं आधार कार्ड आणि वडिलाचं आधार कार्ड टाकून घ्यायचं. इथे तुम्हाला वडिलाची कास्ट टाकून घ्यायची आहे आणि इथे ॲड्रेस प्रूफमध्ये वोटिंग कार्ड, राशन कार्ड, इलेक्ट्रिक बिल किंवा मग आधार कार्ड टाकलं तरी चालून जाईल. आणि जो किरायाने राहतो त्याला ऑनलाईन रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट टाकावं लागेल. ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट अपलोड होऊन जाईल. याप्रमाणे सक्सेसफुली लिहून येईल. ओके क्लिक केला. त्यानंतर वरती स्क्रॉल करा. त्यानंतर स्कूल सेशन यावर चालले जा. त्यानंतर तुम्हाला विदिन 1 किलोमीटर यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता माझ्याकडे 4 शाळा आल्या आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्याला पहिलं प्रिफरन्स द्यायचा आहे तो त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकता. तुमच्या एरियामध्ये तुम्ही इवन फक्त 10 शाळा निवडू शकता. मी माझ्याप्रमाणे निवडून घेतोय. तुमच्या एरियामध्ये जेवढ्या पण शाळा आहेत ते निवडून घ्या आणि सेव्ह या कन्सर्टवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा डाटा सेव्ह होऊन जाईल. त्यानंतर फॉर्म सबमिशन यावर क्लिक करा. इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमची डिटेल्स ही संपूर्ण बरोबर आहे का ते चेक करून घ्या, कारण यामध्ये आपण एडिट करू शकत नाही एक वेळ फॉर्म सबमिट झाला की. त्यामुळे पूर्ण चेक करून घ्या. त्यानंतर खाली स्क्रॉल करा. या कन्सर्टवर क्लिक करा. या कन्सर्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक सबमिटचं ऑप्शन खुलून जाईल. इथे कन्फर्म अँड सबमिट यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला सबमिट करायचं आहे का, कन्फर्म आहे का, तर होय ओके यावर क्लिक करा. परत एकदा डिटेल्स चेक करून घ्या. ओकेवर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला विचारलं येते तुमचा डाटा बरोबर आहे का, तर ओके यावर क्लिक करा. यानंतर तुमचं फॉर्म सबमिट होऊन जाईल. परत तुम्ही लॉग इन करून घ्या. वरती स्क्रॉल करा आणि फॉर्म सबमिशन यावर येऊन जा. फॉर्म सबमिशन यावर आल्यानंतर खाली स्क्रॉल करा आणि खाली स्क्रॉल केल्यानंतर जनरेट PDF तुम्हाला दिसून जाईल. त्यावर क्लिक करा. तुमचं ॲप्लिकेशन PDF तो डाउनलोड होऊन जाईल. हा तुम्हाला नंबर लागेपर्यंत सांभाळून ठेवायचा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.